कांदू, हे आमचे कांदा आणि टमाटर आणि एक मिरची आणि एक तर टमाटर आहे, नंतर कांदा आहे, नंतर नमस्कार मित्रांनो, परत इथं तुमचं स्वागत ब्लॉगमध्ये. तर आता मी झोपेतून उठलो होतो जरासं, तर आता काय नाही, आता ना आईला जरासा उशीर होते, तर त्याच्यामुळं आईनं आज आपल्याला एक जिम्मेदारीचं काम दिलं आहे, म्हणजेच की आपल्याला आता आज कुकर लावायला सांगलं आहे ना. तर कुकर म्हणजे ते डाळ भात लावू असं म्हणली आई. तर आपण ते डाळ भात लावू, असं पण काही कॉन्टॅक्ट नाही आपल्याला, तरी आपण लावू. मग आता त्याला फर्स्ट टाइम आपल्याला काय घ्यावं लागेल माहिती आहे का? तर मित्रांनो, कधी पण तुम्ही जर एकटे असाल तर एकटे असाल ना, पहिले याच्या लक्षात ठेवा, तुम्हाला ना नेहमी कुकरची गरज पडते. तर काय करत राहा माहिती आहे का, कधी पण कुठं एकटे राहत असेल तर कुकर जवळ ठेवत राहा. तर कुकर तर घेतलं आहे आपण. मग त्याच्यावर आपल्याला त्याचं ढाकण, हे त्याचं ढाकण असते, तर हे घ्यायचं. मग त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे 2 कुकर राहतात, हे कुकर घ्यायचे आपल्याला आता. मग त्याच्यानंतर त्याच्यावर एक वाटी आणि ते अशा 2 आहेत आपल्याजवळ. तर आईने एक कुठं ठेवली, हे वरणाला घ्यायचं, म्हणजे सॉरी भाताला. ह्याच्यात भात टाकायचं आणि ह्याच्यात दही आहे. तर कुठे गेलं तर मित्रांनो, हे घेतलं आपण वरणाला, हे मेन आहे सोर्स. तर हे घेतलेले. मग आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का, आई आता आमच्या घरात ना तिघं जण आहेत आम्ही. तर तिघं जणांना जेवढा भात लागते तेवढ्या पुरतं आई काय म्हणते, 2 वाट्या टाक म्हणली, म्हणजे 2 वाट्या असतात, सॉरी गिलास. मित्रांनो, हे तांदूळ आहेत, हे तांदूळ आपण ह्याच्यात टाकायचे. कुठं त्याचा मित्रांनो, तर ह्याच्यात आपण तीन ग्लास तांदूळ टाकलेले आहेत. मग नंतर काय घ्यायचं, नंतर डाळ घ्यायची. तर डाळ घेऊ आपण. मित्रांनो, आपल्याला आता डाळ घ्यायची आहे. त्याच्यात डाळ आहे, कुठं आहे, हां हे बघा डाळ आहे. आता हे डाळ आपण जरा असं मुठीमध्येच घेऊ. तिघा जणांना आम्हाला जास्त लागत नाही म्हणून आम्ही कमीच करतो. एवढी बस झाली, जास्त होत नाही त्याची. बस झाली, जास्त नाही. ठीक आहे, डाळ घेतलेली आहे आपण, डाळ. तर मित्रांनो, डाळ तर घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायला माहिती आहे की, आपल्याला आता पाणी पाहिजे, म्हणजे ते सगळं एकदम धुवून घेऊ आपण. तर हे पाणी घेतलं मी. मग नंतर याच्यात पहिले तांदूळमध्ये टाकू आपण. फर्स्ट टाइम करालो मित्रांनो, कारण आपण कधी केलं नाही. बघालो कसं लागते काय नाही. आईला उशीर होते, त्याच्यामुळं आई म्हणली कुकर लावू म्हणली. म्हणून कुकर लावू आपण, हे की नाही. तेवढंच आईची मदत होती. तर टाकलंय मी. याच्यानंतर डाळ, हे डाळ, ती डाळ आहे, दिसेल का तुम्हाला? तुम्ही खाल्ले की नाही मित्रांनो कधी? आमच्या महाराष्ट्रामध्ये वरण भात बेस्ट. हर एकाच्या घरामध्ये ना मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये हर एकाच्या घरामध्ये वरण भात म्हणजे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. बेस्ट वरण भात कॉमन आहे, म्हणजेच की तुम्हाला हर एकाच्या घरामध्ये कुठं तरी भेटेल तुम्हाला वरण भात. बस वरण भाताची जी चव आहे ना, आणि वरून जर तुम्ही फोडणीचा भात म्हणला ना, तर मला माहिती आहे तुम्ही खाल्ला असाल की नाही की ते मला काय माहित नाही. पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर कधी आलात ना, तर वरण भात एकदम बेस्ट आहे, सगळ्याच्या घरात असते आणि भारी पण वाटते खायला. आम्ही तर नेहमी खातो. तर मित्रांनो, हे बघा, कुकरमध्ये ना पाणी एवढंच घ्यायचं का, कमी करू, जास्त झालं वाटायला. जास्त पाणी नको, ते नंतर ते. आणि जरासं आपण भातामध्ये मीठ टाकायचं असते मित्रांनो. मीठ म्हणजे गरजेचं आहे, मीठ चवसाठी जास्त टाकायचं. मीठ खाण्यात तेवढं बरोबर नाही. तर डाळ झाली. आता मस्त याच्यावर असं टाकून देऊ.
आपण डाळ लावलेली आहे, ही डाळ आहे. मग याच्यावर नंतर भात ठेवून देऊ असा वर, बरोबर ठेवून देऊ असं. ठीक आहे. मग आपण याच्यावर एक झाकण लागून टाकू. हे झाकण म्हणजे कसं भात तसं जर शिजला ना ते जर कमी जास्त झाला तर ते होऊ नये, इकडे तिकडे पसरू नये. हे लावलेलं आहे कुकर. आता हे जाऊ आपण डायरेक्ट गॅसवर ठेवून देऊ. आता आपण एक आमचं गॅस आहे, याच्यावर ठेवून देऊ. पहिले असं ठेवू, नंतर गॅस पेटून टाकू. हे लावला गॅस, हे लावलं गरम भात. कमी करू 90 मध्ये. हां ठीक आहे. तर मित्रांनो मी आता भात लावला आहे, कुकर लावलं आहे. तर आता आई येईल. मग आई आल्याच्या नंतर या रूममध्ये अंधार आहे, लाईट लावा. तर आई येईल. मग आई आल्याच्या नंतर आई मग देईल ते वरण फोडणी ते वगैरे देईल आई आल्यावर. आता मी देईल, तुम्ही ते बघा. मी पण वरण फोडणी देऊन बघतो. तर आता वर जेव्हा ज्या वेळेस ते शिजल मग नंतर आपण वरण फोडणी देऊ. मग पप्पाला जेवायला देऊ. मग ठीक आहे. आता आपण वेट करू आणि आता ते भात जेव्हा शिजल ना तेव्हाची वाट बघू. ठीक आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा. A few moments later. फायनली मित्रांनो वेळ झाल्या वेळ खूप झालाय. मग नंतर आता खूप वेळ झाला होता तर कुकर शिजले. आता कुकर शिजलं नाही, डाळ वरण भात शिजले. तर आता ते शिजले आणि आता त्याला मग आपण वरण फोडणी देऊ आता. तर बघू आई पप्पाला आवडते का नाही की. तर आज मी आईचं काम केलं आणि आपण आईचे पण रिॲक्शन बघू कसे होतात ते. कारण आईनं सांगलं होतं करून ठेव म्हणलं, पण तिला अपेक्षा नाही की मी एवढं करून ठेवल म्हणून. तिनं फक्त मला कुकर लावायला सांगलं होतं. आता मी वरण बी फोडणी देणार आहे, तर तुम्ही ते बघा आणि आईच्या पण रिॲक्शन बघू आता. तर पहिले तर आपण कुकरची डाळ तर सगळी शिजलेली आहे. मग नंतर आता इथं आपल्याला 4 आयटम लागणार आहेत त्याच्यामध्ये टाकायला. तर मित्रांनो इथं ना आपण 4 आयटम घेतले. एक तर हे आमचे कांदा आणि टमाटर आणि एक मिरची आणि काही लसणाचे पाकोळे आहेत. तर हे लसूण घेतलं. तर पहिले तर आपण हे सगळे काय करू. तर एक तर पहिले कांदा आणि मेन आपल्याला टमाटर थोडे काप कट करून घ्यायचे. कारण मला आईनं शिकवलं ना मी तसं करावं, कारण मला सहसा तर मला येत नाही. आईनं मला शिकवलं होतं जरा असं कर म्हणे. आणि बघ म्हणे कधी पण भविष्यात मित्रांनो, भविष्यात कधी बी कामाला येते. तुम्ही एकदा चव घेऊनच बघा. ही कुकर लावायचं. मला तर वाटते ना हर एका मुलांना ना थोडंफार तरी कुकिंग यायला पाहिजे यार. थोडेफार तरी स्वतःचं तरी पोट भरणं एवढं तरी त्याला कुकिंग आली पाहिजे जराच. तर आहे माझे भाऊ तर लय भारी आहे, तुम्हाला माहीत नाही. तर मला अपेक्षा आहे की त्यांनी पण खूप जास्त असं स्वतःवर काम केलं असेल. तर टमाटर आहे आपल्याजवळ. आणि मित्रांनो कधी पण लक्षात ठेवा, मिरचीनं खूप जास्त चव देणार आहे. कारण पप्पा नेहमी म्हणतात, पप्पा ते गावात राहत होते ना पहिले. तर पप्पा नेहमी मिरची टाकायची बघा. वरणात मिरची असा तडका द्यायचा ना राव, सांगू नका तुम्ही, एवढं भारी लागते ना. तर मित्रांनो मी लसण तर काही कापणार नाही, कारण आपण त्या खलबत्त्यामध्ये त्याला कुठल्याची जी चव आहे ना ती कुठंच नाही. तुम्ही त्याला कापून डायरेक्ट तुम्ही ह्याच्यात टाकले ना तुम्ही, तर त्याला काहीच चव येणार नाही, काहीच. जोपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये त्याला ठेचणार नाही ना, तुम्हाला खलबत्ता आहे ह्याच्यामध्ये जोपर्यंत आपण मिरची टाकायची मित्रांनो आणि लसण, आणि जरा ध्यान ठेवा डोळ्याची, कारण ते डोळ्यात उडू शकते. म्हणून जरा असं अवघड आहे मित्रांनो. झालेली आहे पूर्ण अशी एकदम मिक्स करू द्यायचं याला. तर मित्रांनो फायनली कधी पण लक्षात ठेवा बरं, डोळ्यात उडल लय आग होती, लय भयंकर.
तर आपण काढून घेऊ आता. काढून घ्यायचं खाली. तर आपण आईचे रिॲक्शन बघू. आता आई येते. आईला पण खुशी वाटेल की बाबा मजा करू करायला म्हणजे चांगलं वाटतंय जरा आईची मदत. तर मित्रांनो हात धुवून घेत राहा बरं. एकदा डोळ्यात गेली चटणी ना लई त्रास होते. तर मित्रांनो मी आता तुम्ही बघू शकता. मला कॅमेरा ठेवताना हे बघा. एक तर टमाटर आहे, नंतर कांदा आहे, नंतर याच्यामध्ये लसण आणि मिरची आहे. तर हे दोन मी पेस्ट म्हणजे हे केलेलं आहे, काय म्हणतात त्याला, कुटलेलं आहे त्याला. तर आता आपण आता ह्याच्यामध्ये पहिले तर काही काम नाही आपल्याला. नंतर पहिले तर आता आपल्याला काय करायचं, गॅसपाशी जायचं. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना पहिले तर आपण एक हे घ्यायचं. हे घेतलं आपण, याला काय म्हणतात यार, याला काय म्हणतात, पातेलं म्हणू. ठीक आहे. तर पहिले तर आपल्याला ना एक मिनिट. तर मित्रांनो घेतलेलं आहे आपण ना, घेतलेलं आहे. आता ह्याच्यात काय टाकायचं माहिती आहे का, थांबा ऐकून. मित्रांनो आता मी याच्यात हे टाकले, तेल टाकायचे. गॅस पेटवला मी आता. यात पहिले तेल टाकू आपण. बदल निघेल का, गॅस झालं का नाही, बस एवढंच आहे. तेल टाकलेलं आहे. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावर ना इकडं मोहरी आहेत, मोहरी आणि जिरे. मोहरी एवढी सामग्री तयार केलेली आहे आपण. ह्याच्यानंतर आपण काय करू, याच्यामध्ये पहिले तर हे बघा मित्रांनो, पहिले तर मोहरी टाकायची पहिले, कारण ते पूर्ण फुटली पाहिजे. मग त्याच्यानंतर जिरे टाकायचे, कारण मला आईला शिकवलं आहे असं. आता हे काही मिनिटात होतात, ते फुटतात. तर मित्रांनो ते फुटलेले आहेत. मग आपण वरून जिरे टाकले. आणि कधी पण मित्रांनो कांदा ना शिजायला वेळ लागते. पहिले कांदा टाकायचा, एवढं लक्षात ठेवा. पहिले कांदा टाकायचा, म्हणजे ते वेळ लागते जरासं त्याला शिजायला, त्याच्यामुळे पहिले कांदा टाकायचा. मग नंतर आपण ते पेस्ट टाकायचं. मला कांदा बरोबर शिजला ना, नंतर पेस्ट टाकायची. तर मित्रांनो पहिले कांदा टाकला आहे. आता कांदा शिजल जोपर्यंत काळा काळा होत नाही, म्हणजे शिजत नाही. कलर जेव्हा ते ब्लॅक जरा झाला ना, म्हणजे लाल लाल जरासा, तर मग नंतर शिजलं म्हणून समजायचं. तर मित्रांनो बघू शकता हे झालेलं आहे. कांदा लाल झाला आहे. याच्यानंतर आपण याच्यात लसण बी टाकलं आहे. मग जरासं वरून टमाटर टाकायचे. टमाटे टाकून द्यायचे. वाव, एकदम छान वाटायला. तर मित्रांनो पूर्ण लाल लाल मिक्स झालेलं आहे. मग आपण त्याच्यामध्ये आपण जे वरण दिलं होतं फोडणी, तर मित्रांनो फायनली वरणाला फोडणी दिलेलं आहे. तर याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं हळद टाकू, जराशी टाकू. मग त्याच्यानंतर मिरची जराशी कलरसाठी, बस. मग हे सगळं मिक्स करू. आणि एक तर राहिलं मित्रांनो मेन सोर्स, मीठ राहिलं, मीठ. तर हे मीठ टाकू. मीठ सहसा तर मित्रांनो कमीच टाकतो मी, कारण नंतर ॲडजस्ट करता येते आपल्याला. तर मीठ टाकलेलं आहे. तर मित्रांनो तो आपलं फायनली वरण तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता याला उकळी आलेली आहे. आता वरण आपलं कंप्लीट झालं आहे. ठीक आहे. तर फायनली मित्रांनो वरण कंप्लीट झालेलं आहे. तर आता रिॲक्शन वगैरे ते मला करता येणार नाही, कारण मोबाईलला चार्जिंग नाही. ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. आता ते आईला जर अजून टाईम होईल, त्याच्यामुळे मोबाईलला चार्जिंग पण नाही. तर ते रिॲक्शन वगैरे मागच्या म्हणजे याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये ॲड करून तुम्हाला दाखवेल. तर तरी पण प्रयत्न करेल. तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवेल. तर झालं, वरण कंप्लीट झालेलं आहे. तर ठीक आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच कुकिंगचे व्हिडिओ, 1-2 व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ येत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि थँक्यू बघल्याबद्दल. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.